सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभ प्रभात, शुभ दीपावली. दत्त माझा मी दत्ताचा. श्री दत्त प्रबोध. अध्याय 46. गोरक्षाला दत्तात्रयांचा उपदेश. गिरनार पर्वतावर संत सज्जनांच्या मेळाव्यात श्री दत्तात्रयांनी गोरक्षाला त्यानं विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतो म्हणून सांगितलं. ती प्रश्नोत्तरं ऐकायला बाकीचे सगळे उत्सुक होते. त्या श्रोत्यांनी दत्तात्रयांना विनंती केली की आपली अमृतवाणी ऐकण्यास आम्ही आतुरलो आहोत. हे ऐकताच श्री सद्गुरुनाथांनी आपल्या निरूपणास 7 श्लोकांनी सुरुवात केली. पहिला श्लोक होता तो असा. या श्लोकातून त्यांनी आपण कोण आहोत हे सांगितलं. देवान लोकान सुरा नरा वावर्णाश्रमम नैर्व कुलम न जातीही न धूम मार्गो न च दीप्ती मार्गो ब्रह्मैव रूपम परमार्थ तत्वम. या श्लोकाचा अर्थ असा की इंद्र, वरुण, सविता, कुबेर, गणगंधर्व, यक्ष, किन्नर, रुद्र, रुद्रगण, अप्सरा या साऱ्यांहून पर हा वेगळाच आहे. तो या सगळ्यांच्यातला तर नाहीच नाही, पण तो यम, पितृगण, प्रजापती, सनकसनंदन, महामूर्ती, सनत कुमारादी, विभूती यांच्यातलाही नाही. या सगळ्याहून तो पर निश्चितच वेगळा आहे, आगळा आहे. वेदशास्त्र पुराणात श्रुतिशाखेतही तो बसत नाही. कर्मधर्म मार्गात त्याचा समावेश होत नाही. सप्तधातू, सप्तसागर, सप्तादी मेरुमांदार, सप्तपाताळात त्याची गणती होत नाही. तो पर अपूर्व आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांचे 25 प्रकार आहेत. त्रिगुणांचा चौरस वारसा त्यास लाभलेला आहे, पण तरीही तो त्यांच्यातला नाही. काळ, वेळ, घटिका, प्रहर, तिथी, मास, संवत्सर, ऋतू, अयन, पर्वत, प्राकार यांच्यातही तो बसत नाही. त्याचा विचारच वेगळा आहे. तो कर्मधर्म या दोन मार्गातला नाही. तोही दीप्तिमान आहे, आक्रम विक्रम आहे, पण तरीही तो कर्मधर्मातला नाही. तो वेगळा आहे. तो सर्वातीत आहे. सर्वातीत कळा व्यापूनही निराळा राहणारा तो सर्वातीत आहे. काळ अकाळीचा कळा जाणणारा तो अतर्क्य आहे, अनुपम आहे. गोरक्षा, असा तो पर आहे हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर. हे समजून घेऊन तू काही शंका घेशील आणि निरूपणाला मूर्ख ठरवशील. तर्काच्या कसावर हे सिद्धांत घासून बघायचा प्रयत्न करून शेवटी या साऱ्याला तर्कट म्हणशील. पण एकच लक्षात ठेव की असं काही म्हणताना प्रत्येक शब्द जपून वापर आणि एकही शब्द अनाठाई जाऊ देऊ नकोस. लक्षपूर्वक मी काय सांगतो ते ऐक. मूर्खोपि नाहम न च पंडितोहम मौनम च वार्ता न च मे कदाचित वितर्क तर्कम च कथम वदामि स्वरूप निर्वाण मनामयोहम. लहान मूल, अर्भक हे मूढ अज्ञानी असतं, अविचारी असतं. ते अवलक्षणी आहे असं या गुणांमुळे म्हणतात. हे जे गुण आहेत ते परिस्थितीनं गुणही ठरतात आणि दोषही ठरतात, पण ते प्रत्यक्षात याहूनही भिन्न असतात. काहींच्या अंगी ते असतात, पण ते दाखवत नाहीत. कुणाला हे कसलं पिसं आहे हे कळत नाही. भ्रम होतो. काय चांगलं, कोणतं कसं चांगलं हे जाणता येत नाही. विचक्षण भाव मनात ठेवून पांडित्य वैभव मिरवता येत नाही आणि म्हणूनच त्या माणसाला जाणीवेचं महत्व नसतं. ते कुणाला ज्ञानी म्हणावं, कुणाला अज्ञानी ठरवावं हे समजू शकत नाही. तो दोन्हींनाही समान लेखतो. तोच खरा मूर्ख समज. इथंच मूर्खत्वाचा योग सुरू होतो. या मूर्खपणातच माईक पदार्थाचा लोभ जडतो. लोभाशी, मोहाशी, मायेशी मनादी इंद्रियम रत होतात. स्वात्महिताचा विचारच कुठे येत नाही. नाशिवंत भोगमार्गाचा पंथ स्वीकारला जातो. ह्याच भोगमार्गाला डावलून निरीच्छपणाचा अंगीकार करून निर्विकल्प अभेदत्व तू माझ्या, तू तुझ्या अंगी बांधलंस तर अहंकाराला, मूर्खपणाला तुझ्या मनात कशासाठी जागा राहील. विवेकानं तू तुझ्या सद्गुणांना जोपासलंस, आत्मानात्म विचारांनी वागून विवेकपणानं अहंकाराला डावललंस, तूही तोच पर इतरांहून आगळा वेगळा असणार की होशील. हे एवढं सांगितल्यावरही तुला जर माझी माता कोण, पिता कोण असा प्रश्न पडला असेल तर त्याचेही उत्तर देतो. न मेच माता न पिता न बंधुर मेच पत्नी न च पुत्र मित्रम न पक्षपातो न विक्षपातः कथम सुत्संपत्सु न कामकामी. माझ्या इच्छेसाठी दृश्य कौतुक म्हणून मी अखिल निरुपाधिक ब्रह्माची निर्मिती केली.
त्या ब्रह्माची वाखाणणी करण्यासाठी वेद भाट झाले, त्यातून श्रुती निघाल्या, विशेष गुण वाखाणू लागल्या. त्या श्रुतींचा पार लागेना. अन्य लोकांना विश्रांती देण्यासाठी मी प्रत्यक्ष अवतार घेतला. त्या मला माता नाही, पिता नाही, बंधू नाही, बहीण नाही, चुलता नाही, कोणी नाही, मला पत्नीही नाही. त्यामुळे पुत्र कन्या असण्याचा प्रश्नच नाही. मी मायातीत निरंजन आहे, गुणातीत निर्गुण आहे. नामरूपानं भिन्न असलो तरी मी अभिन्न आहे. शून्यातीत निशून्य आहे. या निशून्याचं शून्य झालं. शून्य शून्यात व्यायलं. स्वतेजानं प्रकाशलं आणि त्याच्याच ओठानं हुंकारलं. अहम ब्रह्मास्मी त्यालाच लोक चैतन्य म्हणू लागले. त्या चैतन्याला अनेक होण्याची इच्छा झाली. महातत्वात म्हणून माया उत्पन्न झाली. प्रणव रूपात ती प्रगटली आणि द्विधा झाली. पुरुष प्रकृतीच्या रूपात साकार झाली. उभयरंगी प्रीतीत रंगली. ब्रह्मत्वाला विसरली. त्यामुळं तिला जीवांच्या रूपानं अवतारावं लागला आणि तो जीव त्रिगुणात्मक रूपात प्रगट झाला. जेव्हा जीवाला अहम ब्रह्मास्मीचा विसर पडतो तेव्हाच त्याला गोरक्षा तुझ्यासारखाच मीतूपणाचा उभा दावा करावासा वाटतो. अभेद पटत नाही. निष्काम कर्मयोग जमत नाही. संयमी जितेंद्रिय बनता येत नाही. जितेंद्रिय म्हणजे काय, कसं व्हायचं ते मी तुला सांगतो, ऐक. जितेंद्रियोहम ह्य जितेंद्रियोहम न संयमी नापी च मोह जातम त्वया मया तत्र कथम वदामी स्वरूप निर्वाण मनामयोहम. गोरक्षा, तू सुलक्षणी आहेस. मी तुला इंद्रिय दमन सांगितलं, पण इंद्रियाहून वेगळा असलेल्या मला ते दमन म्हणजे काय हे मात्र माहीत नाही. पण नुसती बाह्य इंद्रिय कोंडून इंद्रिय दमन होत नाही. ती इंद्रिय कोंडलेली असली तरी मन मात्र वासना घेऊन मोकाट दारोदार हिंडत राहतं आणि अनर्थ घडवतं. मन वासना रहित करणं हाच एकमेव उपाय. इंद्रिय कह्यात ठेवण्याचा सोपा उपाय हे लक्षात आलं म्हणजे व्यथा निर्माण होत नाहीत. कामना ठेवल्या नाहीत. निष्काम राहिलं, विषयातीत मन राखलं म्हणजेच जितेंद्रिय होण्याचं वर्म आपल्याला कळलं असं होईल. हे वर्म लक्षात घेऊन हे गोरक्षा तू वाग. यमनियम पाळ, कारण हे यमनियम म्हणजेच मी. जे अखंड अभेद लक्ष आहे हे लक्षात आणून जगणं हा सर्वश्रेष्ठ योग आहे. या सर्वश्रेष्ठ योगाचाच मोह असावा. तो संमोहात पहावा, भावार्थानं प्रगट करावा. सांसारिक मोह अत्यंत घातक दारुण. तो जीवाला अनेक दुःख देतो, पण जो मोहातीत अखंड निस्संगी असतो तो सर्व ब्रह्म पाहतो. त्याच्या ठाई मीतूपणाची बोळवण केलेली असते. अद्वय रूपाकडे तो वाटचाल करत असतो. जिथं द्वैताची वार्ता असते तिथंच मीतूपण असतं, भेद असतो. पण ज्याच्या मनात भेद नसतो तिथं द्वैताला कुठून जागा असणार. सद्गुरु राया, अवधूता, आत्तापर्यंत मला सांगितलं ते सारं मला पटलं, पण आपण साक्षात समर्थ शिवसनातन जाणला आहात का? गोरक्षाचं हे बोलणं ऐकून श्री दत्तात्रेयांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, इतकं सगळं सांगूनही अजून तुझ्या मनात शंका राहिली. त्या शंकेचंही निरसन करतो. शिवम न जानामि कथम वदामि वयम शिवः स्वपरमार्थ तत्वम सत्यम स्वभावो गगनोपमोह ज्ञानामृतम तुर्यमतींद्रियोहम. जे सगळं ज्ञानाचं ज्ञान आहे, ध्यानाचं ध्यान आहे, ते हा सर्वात्मक शिव आहे. जे वेदगर्भीचं बीजधन आहे, ते सच्चित घन शिव व्यापक आहे. जो सर्वज्ञ, सर्वसाक्षी, सर्वांगत आहे. जो भूपती, भूतातीत, निसंग विरक्त आहे. ज्याला आदी मध्य अंत नाही. ज्याचा विस्तार ब्रह्मस्तंभापर्यंत आहे, असा हा शिवव्यापक समस्त आहे. तो शांत, शुद्ध, गगनोपम आहे. बुद्धिमनाचा दाता आहे. इंद्रियांचा चालक आहे. ज्ञानामृत देणारा. सर्वत्र त्याचीच सत्ता आहे. सकळ बीजांचे बीज, सकळ गुणांचे गुज, सकळ गुजांचे गुज. तो स्वात्मनिज शिव आहे. तो सनातन सर्वज्ञ आहे. अजित प्राज्ञ आहे. गुणज्ञ, तत्वातीत, गुणातीत, निराकार, निरंजन आहे. अंड पिंड ब्रह्मांडात तोच आहे. सूक्ष्म स्थूल प्रचंडात तोच आहे. त्याशिवाय दुसरं काहीच नाही. शिवोहम हा तर प्रत्यक्ष अनुभव आहे. जिथं जिथं दृष्टी टाकू तिथं तिथं तोच आहे. त्याला जाणल्याशिवाय त्याच्याविषयी बोलण्यात काही अर्थ नाही. हे तुझ्या लक्षात आलं नाही म्हणून तू मला असं विचारतोस. त्या योग्याचं निरूपणही मी तुला करून सांगतो.
अतत्वरूपम नहि वस्तु किंचित, तत्वस्वरूपम नहि वस्तु किंचित, आत्मस्वरूपम परमार्थ तत्वम न हिंसकः कोपी न चापी हिंसा. भूतलावर नाना आकार, नाना प्रकार, विविध वस्तू, विविध भूतसंचार असतात, पण हे सारं अवडंबर म्हणजे तत्वसार नाही. 84 लक्ष योनींचा उभारा, व्योम नक्षत्र, चंद्र, ग्रहतारा, वनस्पती, जंगम, भूभिधरा म्हणजेच हा नाही. देव, दानव, ऋषिगण, अष्टदिक्पाल, सर्व संपूर्ण स्वर्ग, भूत, पाताळ आदीतील देवता म्हणजे तो नाही. तो त्याचं स्वतंत्र दैवत आहे, तत्व आहे. सारं ब्रह्म त्यानं व्यापला आहे. सर्वात्मकी तो आहे. सर्व सूत्र व्यापून तो सर्वातीत झाला आहे. असा हा शिव आहे. गोरक्षा, तुझ्या कल्पनेचा भेद करण्यासाठी एवढं सारं मी तुला सांगितलं. आता तरी मनातले तर्क वितर्क सोडून दे आणि शुद्ध अंतःकरणानं परब्रह्माला सामोरं जा. ते तुझं अंतःकरण शुद्ध निर्मम होण्यासाठी आणखी थोडंसं निरूपण मी करतो, ते ऐक, सावधान हो. षडंग योगो नचनैव शुद्धम, गुरुपदेशो नचनैव शुद्धम, मनोविनाशो नचनैव शुद्धम, वयम च तत्वम वयमेव शुद्धम. योग सिद्धांसाठी नाना योग मार्ग सांगितले आहेत. हर तऱ्हेनं ते आचरणात आणण्याच्या पद्धतीही सांगितल्या आहेत. त्या आचरणात आणण्यासाठी अनेकविध खटपटी कराव्या लागतात. तामस, हट आणि षडंग मार्गाचा अवलंब करावा लागतो. आहारावर नियंत्रण ठेवून दिवसेंदिवस आहार कमी करत जावा लागतो. एकग्रासी व्हावं लागतं आणि पुन्हा आहार वाढवत नेऊन त्याचा त्याग करावा लागतो. अशा प्रकाराला आहार विहार म्हणतात. हा साधण्यासाठी योगयुक्तीची आवश्यकता असते. कामनिद्रेला जिंकून घ्यावं लागतं. अशा प्रकारे साधना दृढावली गेली, आसन घालता आली की निरोधनास सुरुवात होते आणि मन प्रणवाच्या साधनी लागतं. अंतर्शुद्ध चोख बनवण्यासाठी त्रिकाळ साधना करावी लागते. कोणी हठयोगाचं पालन करतात, धूतीनीती चोखाळतात, लंबिनीचा योग आचारतात, शिरा तोडून प्रयोग करतात, मध्यमा वैखरीचा संग धरतात. हा हठयोग सगळ्यात अवघड योग आहे. हे योग साधना साधताच वायू साधता येतो, मन स्थिरावतं, कामलहरी नष्ट करता येतात, इंद्रिय व्यापारात क्षीणता येते. या तऱ्हेनं आचरण केल्यास, अभ्यास ठेवल्यास षडंगही आचरता येतो. षडंगात औठ हातांची मांडणी असते, उपाय वायूची कोंडणी केलेली असते, कुंडलिनी जागृत केलेली असून कुंभक त्राहटाक मणिमार्गात शिरतात आणि सिद्धीच्या वाटा खुल्या होतात. सिद्धीचं नटनाट्य सुरू होतं. या सिद्धीमुळे विविध प्रकारचे चमत्कार करून दाखवून जगात कीर्ती संपादन करता येते. पाण्यावरून चालता येतं, काट्यावरून लोळून दाखवता येतं, अग्नीवरून चालता येतं, नाना रूप धारण करता येतात. सिद्धीमुळं यंत्र तंत्र मंत्रही आपोआपच अवगत होतात. जगात नावलौकिक कीर्ती या योगानं अपार मिळते. गोरक्षा, तुझ्यासारखे योगी या कीर्तिडोहातच बुडून राहतात. आमच्यासारख्यांनी हा योग्याला बुडवणारा डोह केव्हाच पार केलेला असतो. कारण कीर्तीच्या लोभानं, हव्यासानं मन अभिमानी होतं, अहंकारी बनतं. मी कुणीतरी फार मोठा, मी म्हणजे सारं काही असं वाटू लागतं. मीतूपणाची तेढ वाढते, द्वैत वाढीला लागतं. गोरक्षा, तुझी नेमकी हीच अवस्था झाली आहे. तुझ्यातला योगसिद्धीचा काम वाढीला लागला आहे. मग तुला निष्काम कसं म्हणता येईल? तुला तुझ्या सिद्धी ऐश्वर्याचा मद आला, क्रोध मदान तू अविवेकी बनलास. तुझ्या सिद्धिक्रमात व्यत्यय येताच क्रोधांध होऊन तू त्रिशूळ धारण केलास. मत्सरानं पेटून उठलास, मर्यादा सोडून अद्वा तद्वा बोललास, अनिर्वाच्य वाग्वाद केलास. तेव्हा तुझ्या गुरुनं नाना परीनं तुला समजवायचा प्रयत्न केला, पण तू ऐकलं नाहीस. माझ्याशी जिद्दीनं तू झुंजलास, त्यात तुला काय मिळालं? षडरिपूंचं पूर्ण निर्दालन झालेलं नसलं म्हणजे काय होतं हे तुझ्यावरून तू अनुभवलंस. म्हणून तुझ्या षडंग साधनेचा काहीही उपयोग झाला नाही. पण तेच षडरिपू पूर्ण काबूत ठेवून षडंग साधना केली असतीस तर समाधी प्राप्त झाली असती. पण तुझा अहंभाव तुझ्या प्रगतीला मारक ठरला. एकेकाळी तू मच्छिंद्रनाथांचा पट्ट शिष्य होतास. तुला कस लावून पारखून त्यांनी आपला शिष्य बनवलं. तन मन अर्पून तू तेव्हा गुरुठाई लीन झाला होतास, निर्मम बनला होतास, गुरुठाई एकलय झाला होतास. गुरुप्रेमापोटी तू तुझे दोन्ही तेजस्वी डोळे सुद्धा काढून दिले होतेस.
तो तुझा निरासक्त निर्मम भाव सत्शिष्याला शोभेल असा होता. असा तू गुणी योगियांचा योगी अभिमानानं केवळ वाया गेलास. तुझ्यातल्या साऱ्या सद्गुणांची त्या अहंकारानं माती केली. सिद्धिबळानं तुझं मन फुगलं आणि तुझ्या आत्मिक लाभाची हानी सुरू झाली गोरक्षा. म्हणून म्हणतो, सकळ इंद्रियांचं अधिष्ठान असलेलं मन हे सांभाळलं पाहिजे. स्फटिकासारखं निर्मळ राहिलं पाहिजे. सन्मार्गी ठेवलं पाहिजे. शुद्ध राखलं पाहिजे. हे मन तापसाच्या काबूत आलं की तो योग साधनेनं समाधीप्रत जाऊन पोचतो. द्वैत लक्षणाचा निराश करू शकतो. श्री दत्तात्रेयांचे हे निरूपण ऐकण्यात सारा श्रोता वृंद अगदी दंग झाला होता. देहभान विसरला होता. गोरक्षही टक लावून श्री दत्तात्रेयांकडे पाहत होता. त्याचं मन खजील झालं होतं, थिजलं होतं. श्री दत्तात्रेयांचे अमृत बोल ऐकून तृप्त झालं होतं. मच्छिंद्रांनाही गहिवरून गेलं होतं. त्यांना राहवलं नाही म्हणून त्यांनी धावत जाऊन दत्तात्रेयांना आलिंगन दिलं. साष्टांग प्रणिपात घातला. ती अविनाश मूर्ती कंठ कुठं ठेवणी कुठं नाही असं त्यांना झालं. गोरक्ष मात्र नुसतं पाहत राहिला. पुढे येऊन त्यांनी श्री दत्तात्रेयांना चुकूनही नमस्कार केला नाही. हे पाहून मच्छिंद्रनाथ म्हणाले, गोरक्षा, आता तरी अभिमान सोडून या अवधूताच्या पायी ये. स्वतःचं मन निर्विकल्प करून अनन्य भावानं शरण ये. अळमटळम करू नको. हे हिताचं होणार नाही. मच्छिंद्रनाथांचं हे बोलणं ऐकूनही गोरक्ष जागचा हल्ला नाही. तो तसाच उभा राहिला. त्याचं हे वागणं श्री दत्तात्रेयांनी ओळखलं. गोरक्षाला श्री दत्तात्रेयांनी काहीतरी चमत्कार करून दाखवायला हवा होता. तो चमत्कार कोणता ते आता पुढल्या अध्यायात पाहू. अशा प्रकारे श्री दत्तप्रबोध ग्रंथातील 46वा अध्याय समाप्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.